मुर्डेश्वरला आलात किंवा गोकर्ण साईडला आलात तर होनावर हे प्लेस इज अ मस्ट आहे. बेस्ट सनसेट, बेस्ट, खूप मस्त होता. आता आम्ही चाललोय सेकंड स्पॉटला जे आहे होनावर बॅक वॉटर स्पॉट. सो माहिती नाही आता तिकडे मध्ये असं होडीची एक राईड असते, बोट राईड. सो लेट्स गो. साडीवरच चाललोय आम्ही. बाई परत एकदा मेक सम नॉईज. जरा काहीतरी आले कुठेतरी आहे. अमेचा आवाज येत नाही. अमेपर्यंत साडी मधला एक्सपीरियन्स आम्ही आता घेणार आहे. गाडीला अजून काय बोट राइड इन साड़ी. बट ये अभी हो जाएगा. अभी हो जाएगा. कितना टाइम लगता है? ये आपका फुल पैकेज 3000 का 1 आवर 10 मिनट्स का पैकेज है. 1 आवर 10 मिनट्स का. मतलब 6 बजे अभी निकले तो 7 बजे तक सनसेट. सो आपण होनावर बॅक वॉटर्सला आलेलो आहे. आम्ही बोट बुक केलेली आहे. 6 जणांची एकच बोट आहे. 2500 रुपयाला पडले. 2600 रुपयाला आम्ही बुक केलेले आहे. त्याच्यामध्ये 2-3 पॉईंट्स आहेत. आता दिसतीलच तुम्हाला कसं आहे ते. बघा हे बो साड्या घालून आम्ही इथे. अरे भारी उतरले एकदम. फोन प्रो रोज हेच करते वाटतं. तू उतरशील ना. बाई मंडळी ऑलरेडी बसलेली आहे. ये आजच्या गावात ह्याच्यावरून ये मरा 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 मरा. आणि कसे काय पब्लिक. सो ही आहे बोटीत बसलेली मंडळी. साडी आहे घालून आम्ही बोटीमध्ये आलोय. तर तुम्ही तर येणार नव्हता होनावरला. आजच्या दिवसात तुम्हाला जमणार नव्हतं राईट मुलींना. आता आहे आमच्याकडे वेळ म्हणून आलो बॅक वॉटर्स बघायला. पण साडी घालून कोण येतं. तुमच्यामुळे आम्हाला साडीमध्ये यावं लागतंय. विशाल फोटो चांगले ट्रेडिशनल आलोय. येणार छान येणार. परत घालणार नाही. फोटो चालू झाले, इंजिन चालू झाले. आणि बोट मध्ये वर पण जाऊ शकतो आपण. जेवायचं बाकी आहे. आता जाऊन सगळे झोपणार आहेत, दमले आहेत.
तर अजून झोपणार नाहीये. हा अजून झोपणार नाही, अजून So- मजा करायची बाकी आहे. इकडे गेली वन साइड. आम्ही सगळे ऍक्च्युली डेक वरती आलोय. दिसत असेल बेस्ट सनसेट. आमचा डे 1 होता मुरुडेश्वरमध्ये. आम्ही सकाळी पोचल्यानंतर थोडा आराम केला आणि मुरुडेश्वरला तयारी करून साडी वगैरे करून मुरुडेश्वरला गेलो. मुरुडेश्वर मंदिर 3 वाजता चालू होतं, दुपारचा जो वेळ आहे तो. मंदिरला गेलो, पाया पडलो. आणि आमचं दर्शन पण खूप लगेच झालं. महाशिवरात्री असून सुद्धा लगेच झालं. खूप कमी गर्दी होती कारण आम्ही एकदम परफेक्ट टाइमला गेलेलो आणि फटाफट म्हणजे मस्तच झालं एकदम. मग तिथे त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या आतूनच एक वे आहे, त्या वे मधून डिरेक्ट तुम्हाला महाप्रसादाला बसवतात. सो आम्ही सगळे तिथे सगळ्यांनी आम्ही महाप्रसाद खाल्ला. तो मी तुम्हाला दाखवलाच आहे ऑलरेडी. खूप मस्त होता. जर तुम्ही आलात तर तो मस्ट ट्राय करा, तो खाल्ल्याशिवाय जाऊ नका. त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलो, थोडेसे फोटो काढले गोपुराजवळ. आणि अनफॉर्च्युनेटली गोपुरा आज बंद होता, माहिती नाही. व्ह्यू ऍक्च्युली खूप छान दिसतो गोपुरामधून पूर्ण. महाशिवरात्रीमुळे आज बंद होता, गर्दी खूप जास्त आहे त्याच्यामुळे. पण आम्ही शिवा स्टॅच्यू जो आहे, जो लॉंगेस्ट सेकंड टॉलेस्ट आहे, तिथे गेलो. आणि तिथे पण वरती जायला आहे. आतमध्ये केव्ज आहे, ती पण बघण्यासारखी आहे. 20 रुपीज आहे गेस ना तिकीट आहे, ते पण बघण्यासारखं आहे. पूर्ण स्टोरी आहे. त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलो आणि तिथे पण फोटो काढू शकता, व्ह्यू छान दिसतो तिथून पण. सो खाली उतरलो आणि नंतर आता होनावरला आलेलो आम्ही. होनावर बॅक वॉटर्सला आमच्याकडे थोडा वेळ होता म्हणून आम्ही होनावर बॅक वॉटरला आलो. पण इथे येण्याचा जो डिसिजन होता तो खूप चांगला होता. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर सकाळचे येऊ नका, सनसेटलाच या ज्यावेळी आम्ही आलो. बेस्ट खूप मस्त होता. फोटोज पण इतके छान आले. आम्ही साडीवरच निघालो होतो. थोडं कंटाळा आला साडीवरती यायला, पण बेस्ट फोटोज आले आणि खूप मजा आली. सो स्टे ट्यून. ब्लॉगर जोडीला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट लाईक करा आणि शेअर करा.